सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर यांच्या सौजन्यानं आज पद्मश्री महाराष्ट्र भूषण मान्य श्री अशोकजी सराफ साहेब यांना साहेब मी म्हणतो, खरं म्हणजे त्यांना राजकारणातल्या लोकांना साहेब म्हणतात, यांना साहेब असं म्हणायचं. अतिशय ज्येष्ठ अशी आदरणीय अशी व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना जोडलं तरी चालतं. आणि त्याचबरोबरीनं निवेदिता ताई या जोडीचा सराफ साहेबांचा संबंध सत्कार होत असताना साहजिकच त्यांच्या मागं मगाशीच निवेदकानं सांगितलं की अगदी पूर्णपणानं पाठीशी उभं राहून पूर्ण सहकार्य करणाऱ्या आणि त्यांना पुढं येण्याच्या दृष्टीनं पूर्ण त्यांचं महत्त्व आहे अशा निवेदिताई आज या सत्काराला हजर राहिलेले आहेत. खरं तर महेंद्र घरतानी एक फार मोठं काम आमच्या उलवा, नोड आणि पनवेल उरणच्या दृष्टीने केलेलं आहे की आपला इतका भरगच्च फार मोठा सर्वांना हवाहवासा वाटणारा असा सत्कार इथं आयोजित केलेला आहे. म्हणून महेंद्र घरताला पण मी धन्यवाद देईन. मामांचा सत्कार करताना अशोक मामांना आता मामाच म्हणायला लागतं जास्त, जरा थोडंसं आता ते टी व्हीवर सिरियल चालू आहे ना अशोक मामांची, तर सत्कार करताना त्यांनी कुणाच्या हस्ते करावं, मला अध्यक्ष म्हणून ठेवलं त्यांनी. खरं तर मी अध्यक्ष घरचाच आहे, तर त्याच्यामुळं मला काय महेंद्र घरताने मी कुठल्याही पक्षात जरी असलो तरी अगदी सख्या भावासारखेच राहिलेले आहोत. तो माझा शिष्य समजतो ना, माझ्याबद्दल भरपूर काय बोलतो म्हणजे वाईट नाही बोलत, चांगलं बोलतो. आणि ते चांगलं बोलल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं विचित्र वाटतं की अरे हे काय चाललं आहे, ह्यांचा पक्ष त्या टोकावर, दुसरा पक्ष त्या टोकावर, एक हिमालयाकडं, एक कन्याकुमारीकडं, पण तरी देखील ते पटतं आणि तो ठणकावून सांगतो. मी ठणकावून सांगतो, राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतं, समाजकारणामध्ये राजकारण येऊन द्यायचं नसतं. ती दोन्ही तत्त्वे आम्ही पाळतो आणि त्याच्यामुळं आम्हाला जमतं. आणि ही सगळी तत्त्वं आम्ही कुठून शिकलो? नाईक साहेबांकडनं शिकलो, शिंदे साहेबांकडनं शिकलो आणि तटकरे साहेब तुमच्याकडं पण शिकलो. म्हणजे आम्ही एका पक्षात असताना किमियागार नावाने एक पुस्तक काढलं. महेंद्र मगाशी किमियागार शब्द करत होता, अलिबाग करता किमियागार पुस्तक होतं ते, पण खरे किमियागार तुम्ही आहात. म्हणजे तसं पाहायला गेलं त्यांनी फार मोठ्या किमिया केलेल्या आहेत. आणि मधुकर भावे साहेब जे आहेत हे रोह्याचे मूळचे माझे मित्र आहेत खास, आणि ते रोह्याचे आमचे शिंदे साहेब पण रोह्यांचे, म्हणजे सासरवाडी यांची, म्हणजे त्यामुळे हे रोह्याचेच झाले साधारणतः. आणि त्या ह्याच्यामुळं शिंदे साहेबांच्याबद्दल, विलासरावांच्यामुळं आणि मधुकर भाव्यांच्यामुळं तर म्हणजे मी त्यांच्या घरचाच झालेला आहे. नाईक साहेब हा आमचा आदर्श आहेत. ज्या कालावधीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात आपल्याकडं लढाई सुरू व्हायच्या अगोदर प्रकल्पग्रस्तांची लढाई कुठं सुरू झाली असेल तर नव्या मुंबईमध्ये जुगाव, जे जुगाव आहे तुर्बा तिकडं, त्यावेळेला ज्यावेळेला ते शिडकोवाले तिकडं जायचे त्याला दिबा पटलांच्या बरोबरीनं ताटपणानं तिकडं त्या भागात कोण असेल तर नाईक साहेब असायचे. आणि आम्ही त्यावेळेला तरुण होतो अगदी. म्हणजे नाईक साहेबांच्या आमच्यात जास्त काय फरक नाही, एकच वर्षाचा फरक आहे. पण आम्ही जरा थोडं कसं होतो, ग्रॅज्युएशन केल्यानंतर शिक्षक झालो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष वाशीच्या हायस्कूलवर पण मी शिक्षक राहिलो, BA BEd नोकरी केली. साहेबांचे चिरंजीव अतिशय चांगले आहेत, हुशार आहेत आणि संपूर्ण चांगलं करतात. माजी खासदार आहेत संजीव नाईक. मी त्या शाळेवर वाशीच्या दी फर्स्ट न्यू बॉम्बे स्कूल वाशी, सेक्टर 1 जो आहे न्यू बॉम्बे वाशीचा, का जिथे नवीन जेमते तिथे पहिला रस्ता होत होता, D टाईप सुरू होत होतं, तर त्यावेळेला संजीव नाईक त्या शाळेत होते आणि मी त्यांचा सर होतो. आणि अजूनही मला थोडे लोक, 1% पण आहे, अर्धा टक्का लोक सर म्हणतात, त्यात ह्यांचा मला फार अभिमान वाटतो की मला सर बोलणारे कोणतरी आहेत. शेठ बोलून आनंद नाही मिळत, सर बोलले जे मला बोलतात ना त्या बाबतीत मला जास्त आनंद मिळतो. म्हणजे तसे पाहायला गेलं तर 1 2 3 4 चारही माझे गुरु आहेत.
खरं मी साहित्य क्षेत्रातला पण थोडासा आहे. आठवणीत राहिलं साहेब, मी मराठीचा BA असल्याकारणानं नाटक, कादंबरी, कविता ह्याच्यात रमणारा माणूस आहे आणि सिरियल भरपूर बघतो. आता सगळ्या सिरियल भरपूर बघतो. अगदी आता रिटायर झाल्यानंतर काय 75 मी पण गाठलेली आहे. आता 75मध्ये चालू आहे. तर त्यावेळेला ह्याच्या कारणानं साहित्यामध्ये गोडी असल्या कारणानं शिक्षक असताना हे असताना अगदी रवींद्र नाट्य मंदिर काय किंवा बरीचशी ठाण्यापासून सगळीकडे नाटक बघायला जायचो आणि खऱ्या अर्थानं वेळ आपल्याला त्यावेळेला नाटकाचं होतं. आता सिरियल वगैरे आता आपल्याकडे आल्यात, तर त्या काळापासून मला सराफ साहेबांचं काम हे अक्षरशः वेळ लावत होतं. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला महेंद्र खडतांनी सांगितलं की असा एक प्रोग्राम ठेवतोय आणि तुम्हाला अध्यक्ष करायचं आहे, तर म्हटलं वा, ज्यांचा सत्कार आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्यांना आता महाराष्ट्र भूषण सरकारनंच पदवी दिली. त्याच्यामुळं आपण बघायला गेलात तर खऱ्या अर्थानं ज्या लोकांना भूषण म्हणायला पाहिजे, तर आपल्या साहित्य, संस्कृती, प्रत्येक माणसाचं महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं काम त्यांनी केलं आहे आणि आपल्याला शिकवण त्यांनी दिली. हे अशोक सराफ साहेब आहेत. मी त्यांना मनापासून वंदन करतो. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी जागा आहे. अशी जागा आहे की आमच्या सभासाहेब असतात राजकारण्यांच्या, तेव्हा गाड्या पाठवाव्या लागतात माणसं आणायला. म्हणजे इथं बस पाठव, तिथं गाडी पाठव, माणसं गोळा करा. पण आपलं नाव झालं आणि हा हॉल अपुरा पडला. बाहेरही तशीच लोक आहेत. किमयागार खऱ्या अर्थानं, म्हणजे ही किमया जी साहित्यातली, संस्कृतीतली, नाट्यकला असेल, पिक्चर असतील, ह्या सुद्धा कलाच आहे ना. नृत्यकला, संगीतकला, नाट्यकला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जो महाराष्ट्र घडवण्याच्या करता सगळ्या भूमिका केल्यात तुम्ही. काही नाही केलं, सरळ मार्गानं पण केला आणि व्यंगात पण केलं. पण त्यातून सुद्धा व्यंग आपण बघत असताना त्यातून शिकतो की हां, हे असं दाखवतं ना, हे तुमचं व्यंग आहे ते दाखवत आहेत आणि माणसांनी कसं आला पाहिजे. पण खरंच तुम्ही सगळ्यांच्या करता अगदी महाराष्ट्राला वेळ लावलं आहे, महाराष्ट्रा बाहेरच्या लोकांनासुद्धा वेळ लावलेलं आहे ह्या नाट्याचं, ह्या सिनेमाचं. आणि खरा महाराष्ट्रीयन माणूस तुम्ही घडवला आहे, दाखवला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला खऱ्या अर्थानं शतायुष्य व्हावं. आता तुम्ही 75 पालटले, 78 गेले, पण शतायुष्य असंच राहावं आणि शेवटच्या घडकेपर्यंत म्हणजे स्टेजवरती तुमचं रूप आम्हाला दिसावं अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो. आणि बरीच भाषणाचे मी थोडक्यात थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय सुनीलजी तटकरे यांना विनंती, त्यांनी अशोक मामांविषयी आपलं विचार व्यक्त करावे.